विमलाबाईंचा उजवा हात हळूहळू दाराच्या कडीकडे जात होता. त्या ते दार उघडणार होत्या का? कशासाठी? कोणासाठी? मागच्या सर्व आठवणी एखाद्या धबधब्यासारख्या घोंगावत आल्या. विमलाबाई! मी ओरडले. विमलाबाई, जाग्या झालात का? हो हो, झाले जागी बाई, पण मी इथे कशी आले समजलंच नाही. होतं असं कधी कधी. जा, तुमच्या खोलीत जाऊन झोपा. अर्थात माझा निर्णय अंतिम होता. सकाळी 9:30लाच विमलाबाई घर सोडून गेल्या. जशा आल्या होत्या तशाच, हातात एक पिशवी आणि पत्र्याची ट्रंक. संक्रमण प्रकरण 4 पुढे चालू. आरामाची आणि चैनीची सवय किती लवकर लागते. गेले काही महिने घरातलं सर्व काही विमलाबाईच पाहत होत्या. मला अगदी इकडची काडी तिकडे करावी लागत नव्हती. आता परत पूर्वीचा जमाना आला होता. पण आता प्रत्येक गोष्ट करताना मनाचा कंटाळा जाणवत होता. त्यात समाधान एवढंच होतं की मी आपणहून ही जबाबदारी स्वतःवर घेतली होती. मनात काही एक उदात्त परोपकाराची भावना ठेवून. आणि हे टळणार नव्हतं. पुन्हा कोणालाही सोबत म्हणून कामावर ठेवणंच शक्य नव्हतं. त्या पैशांसाठी नडलेल्या व्यक्तीवर तो घोर अन्याय झाला असता. आणि काही घडलंच तर त्याचं पाप माझ्या शिरावर येणार होतं कायमचं. तरीही घरात कंटाळवाणं वाटत नव्हतं. कारण सकाळच्या त्या 2 तासांच्या शिकवण्या, एव्हाना मुलांची भीड चेपली होती. ती सर्वजण मन लावून पण हसत खेळत शिकत होती, अभ्यास करत होती. मनातला अपत्य प्रेमाचा झरा एका बांधामागे अडवला गेला होता. आता तो मोकळा होऊन स्वैर वाहत होता. कदाचित त्या लहान मुलांनाही माझ्या मनातली ही आपुलकी जाणवत असेल. ते काहीही असो, त्यांची आजी त्यांना अगदी प्रिय झाली होती, यात कोणतीही शंका नव्हती. पण माझा हाही आनंद माझ्यापासून हिरावून घेतला जायचा होता. एका सकाळची 5 मिनिटं त्यासाठी पुरी होती. नुकतीच येऊन मुलं मुली आपापल्या जागा घेत होती. माझी नजर सहज समोरच्या भिंतीकडे गेली आणि तिथेच थिजून राहिली. कारण भिंतीपाशी ते 3 उभे होते, भिंतीला पाठ लावून. सासूबाई, मामनजी आणि हे. त्यांची ती तुकड्या तुकड्यांची, सर्वत्र घड्या सुरकुत्या जोडाच्या रेषा दिसणारी शरीरं, सगळी पुतळ्यांसारखी निश्चल शरीरं. मुलांना नक्कीच दिसत नसणार, नाहीतर ते किंचाळून उठली असती. पण त्यांना काहीतरी जाणवत होतं खास. त्यांच्यात नेहमीचा गलका, आरडाओरडा, खसखस हे काहीही नव्हतं. सगळी सारखी डावी उजवीकडे पाहत होती. अनुभवानं एक गोष्ट मला पूर्ण उमगली. निर्णय घ्यायचा तो अगदी तत्क्षणी घ्यायचा. विचार करण्यात वेळ दवडायचा नाही. ही वेळ तशीच होती. या कोवळ्या मुलांना या खोलीत बसू देणं धोक्याचं होतं. हे पहा, मी म्हणाले, आज आपण बाहेर अंगणातच जाऊया का? बाहेर छान ऊन पडलंय. चला बाहेरच जाऊया. चला, उचला आपापली दप्तरं. 5-7 सेकंदातच सगळी मुलं उठली. मला तर वाटतं त्यांना या खोलीतला अनैसर्गिकपणा जाणवतच होता. किती लगबगीनं सगळी घराबाहेर पडली. आम्ही एका बाजूच्या अंगणात गेलो. इथेच झाडाखाली थांबा हं, मी येतेच एवढ्यात. त्यांना तिथेच थांबवून मी घरात आले. शिकवणीच्या खोलीत नजर टाकली. खोली रिकामी होती आणि असणार अशी माझी खात्रीही होती. मला केवळ एक इशारा देण्यासाठी ती अभद्र ध्यानं आली होती. जशी त्या रिसॉर्टमध्ये रंगीत छत्रीखाली बसली होती. दिसत होती मला एकटीलाच, पण सगळ्यांनाच त्या टेबलाच्या आसपास काहीतरी वेगळं विचित्र जाणवलं होतं. सर्वजण त्या टेबलाला लांबवरून वळसा घालून जात होते. आता घरातही तोच प्रकार होता. माझा निर्णय मी त्याच क्षणी घेतला. शिकवण्या बंद करून टाकायच्या. माझ्या संकुचित वैयक्तिक स्वार्थासाठी त्या अजाण अशराफ कोवळ्या बालकांना कोणतीही शारीरिक किंवा मानसिक आपत्ती सोसायला लागायला नको. माझं जे काही प्राक्तन होतं ते माझं मला एकटीलाच भोगायला हवं. मुलांसाठी म्हणून लेमोनेडच्या मोठ्या गोळ्या आणून ठेवल्या होत्या. ती बरणी घेऊन मी बाहेर अंगणात गेले. प्रत्येकाच्या हातावर 2-2 गोळ्या ठेवल्या आणि मग त्यांना सांगितलं, हे पहा, आजचा तुमचा शिकवणीचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून शिकवणी बंद. तुमच्या वह्या इकडे आणा. तुमच्या घरच्यांना मी काहीतरी लिहून देणार आहे. तुमचे आईबाबा जे कोणी असतील ते मला भेटतील, पण तुमची शिकवणी बंद.
समजलं का? आता घरी गेलात की पुन्हा इकडे यायचं नाही, काय? ती बिचारी मुलं किती गोंधळून गेली होती. त्यांना कशाचा अर्थच समजत नव्हता. कसा समजणार? एक एक जण वहीचं उघडं पान घेऊन माझ्या समोर आला. मी प्रत्येकाच्या वहीत तोच मजकूर लिहिला. प्रकृती ठीक नसल्यानं यापुढे मला शिकवण्या करता येणार नाहीत. मध्येच बंद केल्यानं तुमची गैरसोय होणार आहे, त्याबद्दल दिलगीर आहे, पण माझा खरोखरच नाईलाज आहे. श्यामलाबाई होनप. 5-7 मिनिटात अंगण रिकामं झालं. मी घरात आले, बाहेरच्याच खोलीत बसले. 9च्या सुमारास दुसऱ्या बॅचची मुलं येणार होती. त्यांना बाहेरच गाठणार होते. हाच निरोप प्रत्येकाच्या घरच्यांसाठी देणार होते. मलाही ती गोष्ट फार कठीण जात होती. मलाही त्या मुलांचा केवढा लळा लागला होता. एकमेकांच्यावर आमचं अगदी निर्व्याज प्रेम होतं. त्यात कोणत्याही अपेक्षा नव्हत्या, पण आता ते पाश तोडून टाकण्याची वेळ आली होती. त्या दिवशी काही मुलांच्या घरचे फोन आले. काहींचे आईवडील प्रत्यक्षच येऊन भेटले. सर्वांचं एकच म्हणणं होतं, मुलांना तुम्ही किती आवडत होतात, शिकवणीला यायचा, कधी कंटाळा म्हणून करायची नाहीत. मी त्यांना काय सांगणार? डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं, या वयात तुम्हालाही दगदग झेपणार नाही, मी सांगायचे. आणि तसंच झालं. दमायला व्हायला लागलं, मधूनच बीपी वाढायचं. मलाही मुलं खूप आवडायची हो, पण काय करणार, अगदी नाईलाजच झाला तेव्हा हे थांबवावंच लागलं. तुमची मात्र खूप गैरसोय झाली. शेवटी त्यांनी ते स्वीकारलंच. कोणीही नाही तो आग्रह केला नाही. परत मी घरात एकटी ती एकटीच. आणखीही एक विचार मनात येऊन गेला. समजा इथे जमलं नाही, बाहेरच्या एखाद्या महिला आधार केंद्रात काही काम करून काही कमाई करता येईल का? पण त्यातला फोलपणा समजला. एकतर माझ्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ते योग्य नव्हतं, पण त्याहून महत्त्वाचं, त्या रिसॉर्टमध्ये झालं होतं तसं ते त्रिकूट कामाच्या नवीन जागी हजर होणार नाही कशावरून. मला त्या घरातून बाहेर पडण्याची, स्वतंत्रपणे काही द्रव्यार्जन करण्याची संधी मिळणार नव्हती. मी त्या वाड्यातच कायमची कैदी होणार होते. सत्य हे कठोर होतं, कटू होतं, पण ते स्वीकारावंच लागणार होतं. वाड्यात पैसा, संपत्ती, ऐशाराम सर्व काही होतं, पण त्यात एक जालिम जहर होतं आणि हे जहर कणाकणानं माझ्या सर्वांगात झिरपणार होतं. माझ्या अनासक्त अल्पसमाधानी स्वभावामुळे त्याचा प्रभाव जरासा मंदावेल, पण थांबणार नाही. मदतीला माझी सकाळ संध्याकाळची देवपूजा होती. महाराजांच्या त्या आदेशाचा अर्थ आता मला उमजत होता. धूप, दीप, गंधाक्षता, बेल, फुलं, निरांजनं, उदबत्त्या, आरत्या यांनी देव कदाचित प्रसन्न होतही असेल, पण देव मला काही अभय, सुरक्षा कवच देणार नव्हता. जे प्राप्तन होतं त्याला सामोरं जावं लागणारच होतं, पण मनाला धीर येत होता, उभारी येत होती. उघड होतं की मी हा संघर्ष हमखास हरणार होते, पण म्हणून मी काही कच खाणार नव्हते. देवाची रोजची पूजा, अर्चा, प्रार्थना हे सर्व मनाला एक घाट देण्याचे उपचार होते. कठीण कातळालाही पाण्याचा प्रवाह एक वेगळा घाट देऊ शकतो. मग मन तर किती हलकं, त्यावर परिणाम होत असणारच. पण ते माझ्या जाणीवे पलीकडचं होतं. माझ्या उपासनेत मी कधी खंड पडू दिला नाही. तोच मार्ग तर्कशुद्ध होता आणि मनाला समाधान देणाराही होता. एकलेपणाची जाणीव होती, पण ती आता सुसह्य झाली होती. माझ्या वागण्यात प्रवाहपतिताची आगतिकता नव्हती. भविष्यात जे काही होणार होतं त्याची भीती वाटत नव्हती असं कसं म्हणणार? तो दांभिकपणा झाला असता. मी काही कोणी संत, योगी, महात्मा नव्हते, एक साधी मानव होते. वाचनात मधून संत, महात्मे, मांत्रिक इत्यादींच्या खऱ्या खोट्या हकीकती येत. माझ्यावर येऊ पाहणाऱ्या आपत्तीसाठी मी अशांपैकी एखाद्याची मदत का घेतली नाही ही गोष्ट खरी आहे. एक खिन्न विचार मनात येई, आता आपली किती वर्ष अशी उरली आहेत, आता काय वाचवायचंय आणि कोणासाठी? हा शेवटचा विचार खरोखरच जहरी होता. माझ्यानंतर आमचा हा होनपांचा वंशच संपणार होता. रक्ताचा वारस असा कोणीही मागे नव्हता. पण त्या मागोमाग एक चोरटा विचारही मनात आला. समजा एखादा वारस असता, त्याला ही धनदौलत मिळाली असती, पण त्याबरोबरच
त्याला एक शापित आयुष्यही कंठावं लागलं असतं. होनपांच्या रक्ताचा असो वा नसो, जो कोणी या वास्तूत राहणार होता, या संपत्तीचा उपभोग घेणार होता, त्याला ही किंमत चुकती करावी लागणार होती. समजा समोर माझा मुलगा असता तर भविष्यात त्याच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय याची मला पूर्ण कल्पना असणार होती. माझी अवस्था कशी झाली असती? त्याला कल्पना द्यावी तरी पंचायत, अज्ञानात ठेवावं तरी पंचायत. तेव्हा जे झालं ते ठीकच झालं नाही का? शेवटी माणूस आपल्या अवस्थेचं आपापल्या परीनं समर्थन करतो आणि त्यात समाधान मानून घेतो. मनोरमा सदनमध्ये माझं उरलेलं आयुष्य जाणार होतं हे आता उघड झालं होतं. ते जास्तीत जास्त सोयीचं विनासायास कसं जाईल हेच मला पाहायचं होतं. इटलीमध्ये, इंडोनेशियात, जपानमध्ये अशी काही गावं आहेत की जी एखाद्या धुमसत्या ज्वालामुखीच्या अगदी जवळ वसलेली आहेत. तिथला एकही रहिवासी असा नसेल की दिवसाची त्याची सुरुवातच त्या आगधूर ओकणाऱ्या ज्वालामुखीपासून सुरू होत नसेल. तरीही ते गावात राहतातच, त्यांची रोजची आयुष्य जगतातच. माझी गोष्ट अगदी तशीच होती. ज्वालामुखी नाही, पण त्यासारखंच दाहक आणि घातकी असं काहीतरी घराच्या वरच्या मजल्यावर होतं. त्याची जाणीव दिवसाचे 24 तास सतत मनाला टोचल्याखेरीज कशी राहील? पण मी काही अगदीच असंरक्षित असहाय्य अशी नव्हते. देवपूजेची आणि श्रद्धेची शक्ती माझ्या पाठीशी होती. वरचा मजला कदाचित तापसी अंधकाराने पुरेपूर भरलाही असेल, पण माझ्यापाशी या श्रद्धेचं तेज होतं. त्या तेजात तो अंधकार दूर ठेवण्याची शक्ती होती. एक सत्य मला उमगलं होतं. माझ्या मनाची उभारी मीच सांभाळायची होती. मीच जर कच खाल्ली तर माझी शिकार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. तेव्हा हा देवपूजा, अर्चना, प्रार्थना हा नित्यनेम चालूच ठेवला पाहिजे. तेव्हा ही अशी जवळजवळ 6 वर्ष गेली आहेत. कधी कधी मनात एक फसवी सुरक्षिततेची भावना येते. इतके दिवस काहीही झालं नाही ना, मग आता दिवसाचे 24 तास त्याच गोष्टीची काळजी करत बसण्यात काय अर्थ आहे? एखाद्या अतिसूक्ष्म तंतूसारखे हे विचार मनात शिरतात. पण एखाद्या लहानशा डुलकीतून दचकून जाग यावी तसं मन एकदम भानावर येतं आणि अंगावर सरसरता काटा येऊन समजतं. हे विचार माझे नव्हते. मला गाफील ठेवण्याचा हा एक कपटी प्रयत्न होता. हा विचार मनात येणं हाच त्या जहरी शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा होता. हातातोंडाशी आलेलं भक्ष्य, ती सर्वग्राही विनाशक शक्ती असं सहजासहजी सोडणार नव्हती. माणूस स्वतःभोवती अगदी पाषाणाचा कोट उभा करतो आणि आपण आता अगदी सुरक्षित आहोत अशा भ्रमात राहतो. पण त्याला काय माहीत की लांबवरच्या एखाद्या वड, पिंपळ यासारख्या वृक्षांची मुळं जमिनीखालून येऊन तटाचा पायाच भंगून टाकतात. किंवा वाऱ्यावर उडत आलेलं एखादं बी तटाबाहेरच्या एखाद्या लहानशा खोबणीत अडकतं, रुजतं आणि केसांसारखी सूक्ष्म अशी त्याची मुळं दगडामातीच्या फटीतून आत शिरतात. हळूहळू मोठी होतात, फोफावतात आणि शेवटी तो चिरेबंदी तटच ढासळून टाकतात. माझ्या लक्षात हे सर्व आलं नव्हतं का? आलं होतं. मला उमगलं होतं की मी एक हारणारी लढाई लढत आहे, कारण मला दुसरा पर्यायच नव्हता. अंत काय होणार होता हे मला माहीत नव्हतं, पण तो चांगला नसणार. तो दुःखद अंत जास्तीत जास्त लांबणीवर टाकणं एवढंच मी करू शकत होते. शेवटी मलाही काही स्वाभिमान होताच, काही जिद्द होतीच की कोणत्या तरी वज्रहृदयी पूर्वजाचा हा वारसा माझ्यापर्यंत मोकळा होता. असा माझा दिनक्रम चालू होता. दिवस, महिने, वर्ष उलटत होती. मनाशी कितीही ठरवलं की 24 तास सावध राहायचं, तरी शेवटी थोडासा सैलपणा हा येतोच. आसपासच्या परिस्थितीत बदल होत असेल तरच मनाला त्याची दखल होते. आसपास जैसे थे असं असेल तर मनाला आपोआपच एक स्वास्थ्याची भुरळ पडते. एकदा सकाळी 9ला मला एक जरासा चमत्कारिक अनुभव आला. बाई कामाला आली होती. मी सकाळची वर्तमानपत्र वाचत होते. एकाएकी मी पेपर खाली ठेवला. आज मी स्नान, देवपूजा केली का? अचानक मनात प्रश्न आला. काही केल्या मला आठवेनाच. मी तशीच उठले, बाथरूममध्ये गेले. तिथे पारोशा कपड्यांचा ढीग होता. म्हणजे स्नान तर केलं होतं, मग देवपूजा? मी देवघरात आले. दिवस असूनही दिवा लावला. देवाऱ्यातले चांदीचे देव चमचमत होते. पण आपण नेहमीप्रमाणे यांच्या समोर बसून पूजा, अर्चा, प्रार्थना केली का? काही केल्या मला ते आठवेनाच.
मनात मोठी अस्वस्थता आली, कारण या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणताही बाह्य पुरावा समोर नव्हता. ही पहिली खेप. त्यानंतर 2-3दा याच घटनेची पुनरावृत्ती झाली. असं काही झालं की तो दिवस अगदी अस्वस्थ अवस्थेत जायचा. शेवटी न राहून मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेले. त्यांचा आमचा कितीतरी वर्षांचा परिचय आहे. त्यांच्याशी मोकळेपणे बोलायला कोणताच संकोच वाटत नाही. माझं सर्व ऐकून घेतल्यानंतर ते म्हणाले, श्यामलाबाई, तुम्ही त्या सर्वच्या सर्व बंगल्यात एकट्याच्या एकट्या राहता. कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं, अहो सोबतीसाठी कोणीतरी घरात ठेवा, नाहीतर वरची जागा भाड्यानं द्या, नाहीतर 1-2 महिने कुठेतरी परगावी जा. पण तुम्ही माझा शब्द आजवर कधी मानलाय? अजिबात नाही. अहो वय वाढत जातं तसं शरीर थकत जातं. तुम्ही आता 70 पाशी येऊन पोहोचलात की नाही? शरीर थकतं तसा मेंदूही थकतो आणि साध्या साध्या गोष्टींचं असं विस्मरण व्हायला लागतं. अल्झायमर्सचा हा एक सौम्य प्रकार आहे आणि तोही एक नैसर्गिक आपत्ती म्हणून स्वीकारायलाच हवा. त्यावर औषधं, गोळ्या, इंजेक्शनं असे काहीही उपचार नाहीत. 4 चौघात जास्त मिसळणं, मनाला सतत कशात ना कशात गुंतवून ठेवणं यानं फायदा होतो असं म्हटलं जातं. पण एक खरं, त्यानं तुमचाच वेळ चांगला जाईल, हो की नाही? ते त्यांच्या विषयातले तज्ज्ञ आणि मी एक साधी संसारी बाई. मी त्यांचे शब्द कसे खोडून काढणार? पण मला मनोमन वाटत होतं त्यांचा विचार योग्य मार्गानं होत नाहीये, कारण मला फक्त देवपूजा केली का नाही हेच आठवत नसायचं. आणि एका रात्री मला याचा खुलासा झाला. तसा दिवस नेहमीसारखाच गेला होता. म्हणजे फार मोठा आनंदाचा नाही, पण फारसा कंटाळवाणाही नाही. रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ मी टीव्हीवरचे कार्यक्रम पाहिले आणि 9:45च्या सुमारास झोपायला गेले. झोपही लगेच लागली असली पाहिजे. मी जागी झाले होते. आसपास अंधार होता. असं कधी नसायचं. बेडरूममधला लहानसा नाईट लॅम्प रात्री व्यवस्थित प्रकाश देत असे. मला जाणवत होतं मी कॉटवर नाहीये, उभी आहे. पायांना खाली लिनोलियम लागत नव्हतं. गार फरशी लागत होती. गार, अगदी गुळगुळीत फरशी. अजूनही नीटशी कल्पना येत नव्हती आणि मनाला भीतीचा स्पर्श झाला नव्हता. क्षणभर वाटलं हे स्वप्नच असलं पाहिजे. पण दुसऱ्या क्षणी मनाचा भ्रमनिरास झाला. आसपास काहीतरी चोरटी हालचाल होत असावी. शंका होती पण खात्री नव्हती. अशी एका जागी उभी राहणार तरी किती वेळ आणि त्यानं काय साध्य होणार होतं? हालचाल केली पाहिजे. कुठे आहोत ते निदान जाणून तरी घेतलं पाहिजे. हात पुढे करून मी एका दिशेला एक लहानसं पाऊल टाकलं. आणखी एक पाऊल, आणखी एक. हाताला किणकिण त्या मण्यांच्या पडद्याचा स्पर्श झाला. मण्यांचा पडदा. मेंदू खडबडून जागा झाला होता. वरच्या मजल्यावरच्या एका खोलीच्या दाराला तो सासूबाईंचा मणीनळ्यांचा पडदा टांगलेला होता. तोच हा पडदा. म्हणजे मी वरच्या मजल्यावर होते रात्रीच्या वेळी. सर्व शरीरावरून शहाऱ्यामागून शहारे जात होते. इथे मी का आणि कसे आले या विचारात वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. आधी सुटका. वरच्या मजल्यावर मी कितीतरी वर्ष काढली होती. सर्व खोल्यांचा नकाशा पाठ होता. या खोलीवरून सरळ पुढे गेलं की जिना होता. पण आतून भीतीची किंकाळी येत होती आणि हातपाय गोठल्यासारखे झाले होते. माझं शहाणपण कसं टिकून राहिलं माझं मलाच माहीत नाही. दात ओठ घट्ट मिटून घेतले. आसपासच्या अंधाराकडे, आजूबाजूच्या अवकाशातून आता अधिक स्पष्ट जाणवणाऱ्या चाललेल्या चोरट्या हालचाली, सर्व काही मनाच्या एका काळ्या पडद्यामागे झाकून टाकलं. मनात भीती तर होतीच, पण मला अशा अवस्थेत आणल्याबद्दलचा एक रागही होता. कदाचित त्या रागानंच हातापायांना हालचालींची शक्ती दिली असावी. पाऊल पाऊल करत मी जिन्याच्या तोंडाशी आले. बेडरूममधल्या नाईट लॅम्पचा बेडरूमच्या दारातून बाहेर पडणारा प्रकाश इथून अगदी पुसटसा दिसत होता. पायरी पायरी करत खाली आले. माझ्या मागे जिन्याचं दार बंद केलं, कडी घातली. अगदी शेवटच्या क्षणी तर वाटलं कोणीतरी हेल काढून रडतंय, पण ते तरी खरं होतं का? मनाची अवस्था इतकी चमत्कारिक होती की त्या क्षणी कोणतेही भास शक्य होते. मी खोलीत आले, मागे दार लावून बंद केलं आणि कॉटवर येऊन बसले. मगच इतका वेळ दाबून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर आला. हे काय झालं होतं?
मेंदू आता खडबडून जागा झाला होता. भीतीच्या प्रतिक्रिया तर होत्याच. शरीरावर सरसरता काटा आला होता. चेहरा आणि मान, गळा घामानं डवरला होता. असं वाटत होतं पार डोक्यावरून पांघरून घेऊन चिडीचूप पडून राहावं. पण त्यानं काय साध्य होणार होतं? दुर्लक्ष केल्यानं काय समोरची समस्या दूर होते का, सुटते का? मुळीच नाही. या समस्येला धीटपणे सामोरं जायला हवं होतं. उघड झालं होतं की मी स्वतःभोवती उभं केलेलं संरक्षणाचं कवच तडकलं होतं. मेंदूत म्हणजे मनात कुठेतरी त्यांचा प्रवेश झाला होता. देवपूजा, अर्चना, प्रार्थना यांच्या नित्यक्रमात खंड पडला होता. माझं विस्मरण हा अपराध नव्हता, तर तो एक कट होता. पूजा केल्यानं संरक्षण होतं आणि पूजा चुकली की लगेच हातबलता येते. इतक्या या गोष्टी साध्या सोप्या होत्या का? अर्थात नाही. पण आत खोल कुठेतरी जाणीवेच्या खाली तो अर्चनेतला खंड जाणवत असतो. ज्या पातळीवर हजारो वर्षांचे प्राचीन संस्कार कार्य करत असतात, तिथे जाण होते की आपला नित्य नेहमी क्रम भंगलाय आणि त्यानं मनाच्या पायाला दुर्बलता येते. करता करविता परमेश्वर नाही, तो एक आरसा आहे. तुमच्या सर्व क्रिया, विश्वास, विचार, श्रद्धा, शंका सर्व काही त्याच्यावर आपटून परावर्तित होऊन कदाचित शतगुणानं वर्धित होऊन परत तुमच्याकडेच येतात. जसा भाव तसा देव. हे सर्व अभिज्ञान मला कसं झालं? मी काय तत्वज्ञान, मानसशास्त्र यांचे अभ्यासक होते? मुळीच नाही. पण कधी कधी आपण पश्चिमेला पाहत असतो. सकाळचा सूर्य मागे उगवलेला असतो. एखाद्या काचेच्या तावदानावर ऊन पडून त्या परावर्तित उन्हाचा डोळे दिपवणारा कवडसा तुमच्या डोळ्यांवर पडतो आणि क्षणभरात तुमचे डोळे दिपून जातात. तशी ही प्रखर जाणीव होती. त्या स्पष्ट नजरेला माझा भविष्यकाळ एखाद्या उघड्या पुस्तकासारखा समोर पसरलेला दिसत होता. ही कीड मनात घुसलीच होती. कणाकणानं ती वाढतच जाणार होती. आधी मन आणि मग त्याच्या आधिपत्याखालचं शरीर, सर्व काही व्यापलं जाणार होतं. माझी मी मुखत्यार राहणार नव्हते. कोणत्या तरी अघोरी शक्तीच्या हातचं बाहुलं बनणार होते. त्या दुष्ट अत्याचारी शक्तीच्या तालावर नाचणारं बाहुलं. माणसाची एक भ्रष्ट विद्रूप नक्कल. कोणास ठाऊक अंती काय होतं ते, पण संपूर्ण अधपात तर नक्कीच. आणि तो टाळायला हवा होता. अजून इच्छाशक्ती शाबूत होती, तोवरच सर्व धैर्य एकवटून सामोरं जायला हवं होतं. वर्षानुवर्ष ती घातकी शक्ती दबा धरून बसली होती. सासूबाई, मामनजी आणि हे या सर्वांचा तिनंच बळी घेतला होता. आता माझी पाळी होती. पण भिवून, मागे सरून, पिचत पिचत पिंजून मरण्यापेक्षा नेटानं टक्कर देण्यातच स्वाभिमान होता. मानवतेची शान होती. आकाशात म्हणे दोन वेगवेगळ्या प्रकारचे ढग एकमेकांवर आदळतात आणि कडकडत्या विजेचा कल्लोळ उठतो. कदाचित तसंही होईल. कदाचित मोठा लखलखाट होईल. संघर्ष क्षणभराचाच असेल. आयुष्याचा अंतच असेल, पण मानाचा आणि गौरवाचा. हे विचारांचं वादळ मनावरून घोंगावत गेलं. पण त्या मागोमाग मनाला एक विलक्षण शांतता जाणवली. निर्धार कमकुवत होण्याआधीच ते करायला हवं. पहाटे पहाटे सच. स्नान झाल्यावर देवाची शेवटची पूजा आणि मग या प्रिय पण आता अशाश्वत झालेल्या जगाचा निरोप. माझ्या मागे माझ्या मालमत्तेचं काय होईल? आता मला तिची आसक्ती नाही, पण तो चोरामोरांच्या हाती पडायला नको. 4 ओळींचं इच्छापत्र लिहून ठेवणार आहे. वकिलांनी सांगितलंय, तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरातल्या इच्छापत्रास ताम्रपटा इतका मान असणार आहे. सूचना देऊन ठेवणार आहे, या जगात माझा जो कोणी वारस असेल त्याचा शोध घेऊन त्याला ही सर्व धनदौलत जायदाद देऊन टाका. आणि त्याच्यासाठी एक इशारा देऊन ठेवणार आहे, या वास्तूत राहू नकोस. त्याला त्यामागचं कारण समजणार नाही. ही वास्तूच पछाडलेली आहे. या वास्तूच्या सावलीत येणारा, या वास्तूचा उपभोग घेणारा प्रत्येक जण त्या अघोरी प्रेरणेच्या प्रभावाखाली येतो. तो एक निसरडा खाली खालीत जाणारा मार्ग आहे. त्या मार्गावरून परत फिरणं नाही आणि अंती विनाश ठरलेलाच आहे. पण आता एव्हानाच या जगाचे आणि इतरांचे पाश सैल आणि निरर्थक झालेत. पहाटे पहाटेसच मी माझ्या प्राक्तनाच्या भेटीला जाणार आहे. मला माहीत नाही काय होणार आहे ते, पण एक नक्की, मी परत येणार नाहीये.
प्रकरण 4 समाप्त.